हेडलाईनच्या सुरुवातीला बातमी कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची। कोर्टाचे नियम धाब्यावरती बसवणाऱ्या नौपाड्यातले जय जवान पथक आणि ठाण्यातले मनसेचे दहीहंडी आयोजक अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी आयोजकांना या संदर्भातली नोटीस बजावलेली आहे। तर नौपाड्यामध्ये जय जवान पथकानं 9 थर रचलेत आणि कोर्टाच्या नियमाचा अवमान केलाय। त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। जय जवान पथक आणि मनसेचे आयोजक ज्यांनी 9 थरांच्या हंडीचं आयोजन केलेलं आहे, या दोघांवरती सुद्धा कोर्टाचे नियम न पाळल्याबद्दल कारवाई झाली आहे, गुन्हा दाखल झालाय। आणि या सगळ्या संदर्भात या दहीहंडीचे आयोजक अविनाश जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे, गणेश ठाकूर यांनी जाणून घेतलंय। मनसे ठाणे शहर इथं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। 9 थरांना 11 लाखाचं बक्षीस होतं आणि ते बक्षीस घेतलेलं आहे जय जवान गोविंदा मंडळानं। आणि आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत, ज्यांनी याचं आयोजन केलं होतं। अविनाश, तुम्हाला पोलिसांची नोटीस आली आहे का? मला पोलिसांची नोटीस आलेली आहे। मी 20 थरांचं जे उल्लंघन 20 फुटाचं जे उल्लंघन केलेलं आहे त्याच्यासाठी मला ही नोटीस आता स्टेजवर पोलिसांनी दिलेली आहे। आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे? 20 फुटाचं तुम्हाला जी आधी नोटीस दिली होती त्यानंतरही तुम्ही 20 फुटाचं उल्लंघन केलं हे त्यांनी म्हटलं। त्याच्या पुढे जास्त काही नाही त्यामध्ये। उल्लंघन तुम्ही केलंच आहे, कारण 9 थरांची सलामी दिली, त्यामध्ये लहान मुलगाही होता आणि त्यामध्ये 9 थराला 11 लाखाचं बक्षीस होतं आणि 9 थरांची उंची 20 फुटाच्या वर होती। आम्ही 11 लाखाचं प्राइस दिलं, आम्ही 9 थर लावले। ह्या 2 गोष्टी मी बोललो होतो त्या मी केल्या। आता बाकीच्या सगळ्या गोष्टी पोलिसांना लागू होतात, ते त्यांनी करावं। माझ्या वरती चढलेला मुलगा, मी जिथे आयोजन केलं तिथे थरावर चढलेली मुलं ही किती वर्षाची होती हे मी मीडियाला आधीच सांगितलं होतं। जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी मला विचारावं, मी त्याला आणि त्या सर्टिफिकेटला घेऊन समोर येणार। मला कोणी विचारलं नाही, मी ज्यांना विचारलं त्यांच्याकडे 18 वर्षाच्या वरती सर्टिफिकेट होती। म्हणजे जे गोविंदात चढले होते ते 18 वर्षाच्या वरचे होते, आमचं असं मत आहे। त्याचबरोबर पोलिसांनी नोटीस दिली आहे, आता पुढे केसही करण्याची तयारी आहे, जे पोलिसांनी आम्हाला म्हटले। माझ्या साहेबांवर 92 केसेस आहेत, माझ्यावर एकाने काय फरक पडतंय? कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही झालं। हो ना, आमच्या साहेबांनीही म्हटलं होतं, त्याच्या आदेशाचं मी पूर्णपणे पालन केलं। मला आनंद आहे की मी माझ्या साहेबांना दिलेला शब्द पूर्ण केला। पण त्याचबरोबर गोविंदा मंडळावरही केस होण्याची शक्यता आहे, कारण ज्या गोविंदा मंडळ 9 थर लावले आहे जय जवानवाल्यांनी मला सांगितलं, जाधव साहेब आम्ही तुमच्याबरोबर जेलला यायला तयार आहोत। एवढं जर एखादा गोविंदा मंडळ माझ्या पाठी खंबीर असेल, ज्याची संख्या 4 आणि 5 हजार लोकांची आहे, मला काय फरक पडतोय? करा माझ्यावर गुन्हे, मला काही, मी चोरी नाही ना केली, मी माझ्या सणासाठी केलं ना। त्याच्यानंतर जर माझ्यावर गुन्हे दाखल होते तर ते चुकीचे। तुमची पुढची कारवाई कशी असणार आहे? माझी पोलीस तयारी करते, मी मनाने तयार आहे की मला जेलला जायचं आणि पूर्णपणे मनाने मी तयार आहे। मला असं वाटतंय की बाकीच्याही पक्षाने सगळं विसरून मराठी सणांसाठी का राहू, एकत्र यायला। 9 थर लावली आहेत, थोडं भाऊक झालात, पक्षाध्यक्षांचं काय बोलणं झालं? त्यांनी तुम्हाला कॉल करून काय म्हटलंय, ज्या प्रकारचं तुम्ही आयोजन केलेलं आहे? साहेबांचा फोन आला होता मला। साहेबांनी सांगितलं की सगळ्या सेफ्टी बेसेस अविनाश तपासून घे, कोणालाही मुलाला लागलं नाही पाहिजे, की आपली जबाबदारी आहे। आपल्या कुठल्याही मुलाला काही झालं ती सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर येणार आहे। तर सगळ्यांना जर काय झालं तर ताबडतोब त्यांना हॉस्पिटल आणि ज्या गोष्टी आहेत त्या पुरव। त्याचबरोबर टी शर्टवरही तुम्ही लिहिलेलं आहे, होय मी कायदा मोडणार, म्हणजे तयारी तुम्ही माझी मानसिकता सन्माननीय राजसाहेबांनी ज्या वेळेला 18 तारखेला पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हाच झाली होती की मला हे करायचं आणि मी त्यासाठी पूर्ण तयार। निश्चित थोडे भावुकही झाले आहेत, त्यांचं म्हणतंय मराठी संस्कृती जपली पाहिजे आणि यासाठी सगळं ते करतायत। पण त्याचबरोबर यांच्यावर जे आयोजक आहेत त्यांच्यावर, त्याचबरोबर मंडळावरही कारवाई करण्याची तयारी आता पोलीस करत आहेत। पोलिसांची कारवाई पुढची काय असते हे पाहावं लागेल, पण कायदा भंग झालेला आहे। गोविंदा किंवा दहीहंडी उत्सव हे सण जे पारंपरिक साजरा करायचा होता, साजरा इथे होत आहे। पोलिसांची कारवाई आता सर्वांचं लक्ष घेते, आता पुढील कारवाई काय करतात। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे।